खेळू द्या तिला, खेळू द्या. मुंबईचे सहयोगी तसेच महाराष्ट्रातले सहयोगी, मद्रासचे सहयोगी, दिल्लीचे सहयोगी, कलकत्त्याचे सहयोगी, नागपूरचे सहयोगी, तसेच परदेशातील सहयोगांना आमचा प्रणिपात. आपण सर्व या शुभ प्रसंगी आमचा वाढदिवस साजरा करण्यासाठी इतक्या मोठ्या प्रमाणात जमला आहात, तेव्हा आता कलियुग काही संपलेला वाटतो. कारण आईचं एवढं महत्त्व कलियुगात होईल असं वाटत नव्हतं. आणि या स्वर्गीय आनंदात सगळ्यांचा, इतक्या माझ्या मुलांचा समावेश होईल असंही वाटत नव्हतं. हे जे काही घडलंय ते इतक्या थोड्या अवधीत की विश्वास वाटत नाही. सगळी परमेश्वराची कृपा आहे. तुमच्या आनंदात आमचा आनंद आहे आणि तुमच्या इच्छेतच आमची इच्छा आहे. स्वतः आमचं काही अस्तित्व राहिलेलं नाही. जी सहयोगांची इच्छा तीच आमची इच्छा, त्यांचं जे जीवन आहे तेच आमचं जीवन आहे. मनुष्यस्थितीतून ऊर्ध्वगतीने ह्या अतिमानव स्थितीला येणं फार कठीण काम आहे. ज्यांना देवत्व आहे त्यांना सुद्धा मानव होणं कठीण आहे. पण त्याहूनही कठीण मानवाला ब्रह्मत्व प्राप्त होणं हे आहे. ते तुम्ही मिळवलंत, जपून ठेवलंत, वाढ करून घेतली आणि आज एखाद्या सुंदर नंदनवनासारखं हे सगळं सजवून टाकलं आहे. त्याबद्दल मलाच तुमचे आभार मानले पाहिजेत. ह्या सर्व जगाचं जे काही कल्याण करायचं आहे ते जर आमच्यामुळे झालं असतं तर सहजयोग थाटण्याची काही गरज नव्हती. त्यात आज जो विश्वधर्म आम्ही स्थापन केलेला आहे, ज्याच्यामध्ये खऱ्या धर्माची स्थापना झालेली आहे, ज्या समुद्रामध्ये सर्व धर्म येऊन पावन झालेले आहेत, त्याची सुद्धा स्थापना आपल्याशिवाय झाली नसती. प्रथम आमची मान्यता आणि मग जी सहयोगाची सूक्ष्म तत्वे आहेत त्यांची मान्यता करून घेणे, हा समजूतदारपणा, हे शहाणपण जर तुम्हा लोकात नसतं तर आज जेव्हा जगामध्ये लोक कर्मठवादी, अमुकवादी, तमुकवादी झाले आहेत,
तेव्हा ह्या सर्व वादांना सोडून जसं चिखलातून कमळ निघावं तसं तुम्ही आपलं जीवन बनवून घेतलं नसतं. ह्या वाढदिवसाला मला खरोखरच वाढल्यासारखं वाटत आहे. थोड्याच दिवसापूर्वी मी अगदी एकटी होते आणि आता अनेक झाले आमचे. अनेक स्वरूप दिसतात. अनेक देशातून ही सुंदर प्रेमाची मूर्तिमंत व्यक्तित्व देणारी अशी जागृत स्थानं तयार झालेली आहेत. ते बघून आईला काय वाटत असेल ते शब्दापलीकडचं आहे. तुम्हाला आम्ही बघावं आणि तुम्ही आम्हाला बघावं आणि बघत राहावं अशी ही प्रेमाची स्थिती आहे. हा जो प्रेमाचा मार्ग तुम्ही अवलंबिला आहे त्यावर पूर्ण भिस्त ठेवली पाहिजे. हाच ऊर्ध्वगामी आहे. हाच तुम्हाला ऊर्ध्वदशेला नेईल. जसं मी परवा सांगितलं होतं की आपल्याला ऊर्ध्वदशेला जायचं असलं तर जे अधोगतीच्या गोष्टी आहेत त्याला सोडलं पाहिजे. मानव चेतनेला ऊर्ध्वगतीला न्यायला कुंडलिनी ही पूर्णपणे समर्थ आहे. पण एका मगरीवर पाय ठेवून तुम्ही जर नावेत चढायचं म्हटलं तर होऊ शकत नाही. ते तुम्ही झडकारून टाकलं. कितीतरी दिवसाचे जुने असे झालेले हे कुसंस्कार ते तुम्ही फेकून दिले. त्यातून तुम्ही निघाला. कितीतरी अशा सवयी ज्याच्यामुळे आजसुद्धा जगामध्ये विध्वंस होत आहे त्या सवयी सोडून टाकल्या. ती विचारधारणा सोडून टाकली आणि ज्या काही खोट्या समजुती होत्या त्यांना तुम्ही दूर सारून आज एकत्वाला प्राप्त झाले. ह्या समग्रतेला उतरलेत. ह्याबद्दल तुमचंच आम्ही अभिनंदन करायला पाहिजे. पण हा लढा आता संपवता येत नाही. प्रत्येक लढ्यामध्ये मनुष्याला त्याग करावा लागतो. सहयोगामध्ये कोणत्याही संसारिक गोष्टीचा त्याग करून उपयोगाचं नाही. पण ज्या अतिसूक्ष्म आपल्याला खोडी लागलेल्या आहेत, अतिसूक्ष्म जे आपल्यामध्ये चुकीच्या कल्पना देवाबद्दल, धर्माबद्दल किंवा देशाबद्दल किंवा इतर धारणेबद्दल झालेल्या आहेत त्या फक्त पूर्णपणे सोडाव्या लागतात. त्यासाठी कुंडलिनी जरी समर्थ असली तरी तुमचा मार्ग स्वच्छ असायला पाहिजे. अजूनही सहयोगात असे लोक आहेत की जे जाती पाती हे ते सुरू करतात आणि वापरतात. आता शिवपूजेला पुष्कळांनी उपवास केला होता त्यामुळे माझ्या पोटात खूप दुखलं होतं. मी सांगितलं होतं की शिवरात्रीला उपवास करायचा नाही. त्या दिवशी शिवाचा जन्म तर होत नाही पण शिव प्रगट झाले ते. त्या दिवशी आनंद मानायच्या ऐवजी उपवास करायचा. पण बरीच मंडळी उपवास करून आली. शेवटी रात्री 2 वाजता जेवली पण माझ्या पोटात दुखलं. तेव्हा कोणत्याही सणावाराच्या दिवशी उपवास करायचा नाही हे एक साधं तत्त्व आपल्या लक्षात राहत नाही. कारण इतक्या दिवसापासून आपण शिवरात्रीला उपवास करतोय तेव्हा काहीतरी आपलं चुकेल. तसाही उपवास घडणारच होता. अशा रीतीने काही अजून लहान सहान चुका आपल्या हातून होत आहेत. तेव्हा जे धर्माचं खरं स्वरूप आहे ते समजून घेतलं पाहिजे. त्यात उतरलं पाहिजे आणि आपल्यामध्ये ज्या गोष्टी सहयोगाला शोभत नाहीत त्या काढून टाकल्या पाहिजे. अशोभनीय वस्तू अशा सुंदर नंदनवनात नकोत. तुम्ही लोक फार तयार आहात आणि उच्च स्थितीला गेलेले आहात. पण तरीसुद्धा असे लोक आहेत आपल्याकडे ज्यांना आपण म्हणतो पेरिफेरीवर आहेत. त्यांच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे. पण तुम्ही जोपर्यंत सबळ होत नाहीत, पूर्णपणे समर्थ होत नाहीत तोपर्यंत त्यांना पंखातून काढणं सोपं काम नाही. सहयोगामध्ये जी काही मान्यता आहे ती साक्षात आहे.
त्याबद्दल कुणी शंका कुशंका केल्या तर करू देत, पण तुम्हाला त्याचा साक्षात झालेला आहे. तेव्हा त्या साक्षात्कारवर पूर्ण भिस्त ठेवून इमानदारपणे मान्य केलं पाहिजे की तुम्ही आता संत झालात, तुम्ही आता उच्चपदाला गेलात, तुमच्या तेवढ्या शक्त्या आल्या, ह्या शक्तीद्वारे तुम्ही कुंडलिनी लोकांची जागृत करू शकता, त्यांना आत्मसाक्षात्कार देऊ शकता. असं कधीही झालं नव्हतं. आमचे अनेक हात झालेले आहेत, ते तुम्ही, पण जे त्या हाताला शोभण्यासारखं आहे तसं वागलं पाहिजे, तसंच त्याला अलंकृत ठेवलं पाहिजे. आता बसा जाऊन तुम्ही. ते म्हणजे सारखं चालू. आपलं चित्त एकाग्र असलं पाहिजे. लहान सहान गोष्टीत हलतं. आता लहान मुलगी आली, आपलं चित्त हललं. चित्त हललं नाही पाहिजे, चित्त स्थिरावलं पाहिजे. प्रकाश जर हलत असला तर कोणतंही चित्र बरोबर होत नाही. तेव्हा चित्त हे स्थिरावलं पाहिजे. मुख्य म्हणजे चित्त स्थिरावलं पाहिजे आणि त्याला गहनता आली पाहिजे. त्या चित्ताला जेव्हा त्याला गहनता येते आणि गंभीरता येते तेव्हाच ते परिणामकारी होऊ शकतं. त्याला आपण सहयोगात म्हणतो की आपण सामूहिक चेतनेमध्ये जागृत झालो, पण ती सामूहिक चेतना कार्यान्वित होण्यासाठी सर्वप्रथम चित्त हे स्थिरावलं पाहिजे आणि त्यासाठी ध्यानधारणा केली पाहिजे. कुंडलिनीला नेहमी जागृत ठेवलं पाहिजे. त्याशिवाय आपापसात प्रेम असलं पाहिजे. आपण सर्व सहयोगी कुठलेही असलो तरी, मग तुम्ही फ्रान्सचे असो ना, इंग्लंडचे, अमेरिकेचे किंवा ऑस्ट्रेलियाचे किंवा हिंदुस्थानातले कुठलेही सहयोगी असले तरी आपण सर्व एक आहोत. आपले खरे बांधव हे तर आपापसामध्ये सामूहिकता, कलेक्टिव्हिटी असायला पाहिजे. हा एक विशेष गुण आहे. तो आणीबाणीच्या वेळी माणसामध्ये दिसून येतो, पण सौख्यात आणि आनंदात जेव्हा तो येतो तेव्हा म्हटलं पाहिजे की सगळं काही स्वर्गीय झालेलं आहे. पुष्कळशे आणखी दुर्गुण आपल्यामध्ये आहेत. त्यापैकी एक दुर्गुण म्हणजे असा की प्रत्येक गोष्टीचं विश्लेषण करत बसायचं, प्रत्येक गोष्टीवर विचार करायचा. विचार ही एक धारणा आहे. परमेश्वर हे सत्य आहे, तो साक्षात आहे. तेव्हा कोणती आपली धारणा परमेश्वराला लावून आपण आपल्यासमोर एक झापड घालून घेतो आणि असे अनेक तुरुंग आपण आपले बनवलेले आहेत. त्या तुरुंगात आपल्याला निघाला पाहिजे. हे तुरुंग फोडून बाहेर निघाला पाहिजे की परमेश्वर हे काय आपल्या विचारांची बनवलेली आकृती नव्हे, ते जे आहे ते सत्य आहे, तेच आम्हाला जाणायचं आहे. आणि आम्ही परमेश्वराबद्दल कोणतीही विचाराने उत्पन्न केलेली आकृती ही परमेश्वर नव्हे. ज्यांनी आम्हाला बनवलं त्याला आम्ही बनवू शकत नाही. तेव्हा तो जसा आहे ती ओळखण्याची बुद्धी आम्हाला मिळावी अशी सर्वांनी प्रार्थना केली पाहिजे. आता लवकरच मी हिंदुस्थानात येणार आहे, आपल्याला माहिती आहे, आणि इथे येऊन वास्तव्य होणार आहे. आणि ह्या वास्तव्यात आपल्याला बरंच कार्य करायचं आहे. आतापर्यंत मिळवण्याचं कार्य तुम्ही केलं, आता देण्याचं कार्य करायचं आहे. एकजुटीने श्रम पडतील, थोडे बहुत मेहनत करायला पाहिजे, सहयोग हा वाढवलाच पाहिजे, त्याशिवाय अन्य मार्ग नाही. निदान महाराष्ट्रात सहयोग घरोघर पोहोचला पाहिजे. त्यानंतर इतर स्थळीसुद्धा हे कार्य जोरात होऊ शकतं. जसा हा महाराष्ट्र आहे तसंच त्या नावाला साजेसं कार्य झालं पाहिजे. आजच्या या शुभ दिवशी माझे अनंत आशीर्वाद तुम्हाला आहे. तुमच्या आत्मिक उन्नतीत परमेश्वर तुमचं सहाय्य करेल आणि तुम्हीसुद्धा सुबुद्धीने अत्यंत उच्च पदाला जावं
इतकंच नव्हे तर जेवढ्या आमच्या शक्त्या आहेत त्या तुमच्यात स्थापित व्हाव्यात अशी आमची पूर्ण इच्छा आहे. परमेश्वर तुम्हाला सगळ्यांना आशीर्वादित करो. आज आपण सर्वांनी माझा वाढदिवस साजरा करण्याचं ठरवलेलं आहे. त्याबद्दल मी आपले आभारी आहे. वाढदिवस एकीकडनं वाढतो आणि एकीकडनं आयुष्य कमी होत जातं. पण सहयोगाचं उलट आहे. वाढदिवस आला तर असं समजायचं की आपल्या आत्मिक वृक्षाला एक आणखीन वाढ झालेली. आपला आत्मिक वृक्ष वाढत चाललाय. जरी आयुष्य कमी होत चाललं तरी सुद्धा आत्म्याचा प्रकाश प्रत्येक क्षणी वाढतो आणि प्रत्येक प्रकाशाची किरणं आपल्या सर्व दालनात शिरून आपलं सर्व प्रांगण आलोकित करून टाकतं. तेव्हा जोपर्यंत आपण जिवंत आहोत तोपर्यंत हा आत्मा अधिक आणि अधिक आपल्या चित्तामध्ये प्रकाशू लागतो. आयुष्याचा विचार मनुष्याने केला नाही पाहिजे. योग मिळाल्यावर जे आता आम्हाला आयुष्य मिळालेलं आहे ते अत्यंत महत्त्वाचं आहे. त्याचा एक एक क्षण महत्त्वाचा आहे आणि प्रत्येक क्षणी आम्ही आपली वाढ करून घेऊ शकतो. असं समजलं पाहिजे की जसे बीला अंकुर फुटतं आणि अंकुर फुटताना बीला असं वाटतं की आपलं आयुष्य संपून गेलं. पण खरोखर त्याचं रूपांतर आता मुळांमध्ये झालेलं आहे. योग्यांच्या आयुष्याचं महत्त्व हे आहे की जेव्हा योग्यांना मरण येतं तेव्हाच त्यांचे अंकुर, गौरवाचे अंकुर पृथ्वीच्या बाहेर निघतात आणि झाड कीर्तिरूपाने झळकू लागतं. म्हणजे देहत्याग झाल्यानंतर मनुष्य कीर्तिरूप उरतो. तेव्हा योगानंतर जे आयुष्य आहे ते अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. आपण आता संतांची किती लक्षणं सांगावीत. ज्ञानेश्वरांना आपल्या हयातीत लोकांनी किती त्रास दिला हा काहीतरीच इकडच्या तिकडच्या गोष्टी सांगतो असं सुद्धा लोक त्यांना म्हणाले. कबीरांना किती लोकांनी त्रास दिला, नानकांना किती त्रास झाला. तुकारामांना लोकांनी कधीच मान्य केलं नाही. नामदेवांना सुद्धा लोकांनी सांगितलं की हे काही विशेष नाहीत. सगळ्यांनी त्रास उचलला. इथून तिथून सगळ्यांना त्रास झाला. शेवटी शिर्डीच्या साईनाथांना सुद्धा फार लोकांनी त्रास दिला. पण ते दिगंबत झाल्यावर खरोखरच ते स्वर्गवासी झाले. म्हणजे असं की त्यांच्याबद्दल जे काही लोक मूर्खासारखे बोलत होते
ज्या ज्या लोकांनी त्यांना त्रास दिला आणि छळलं होतं ते कुठल्या कुठे विरून गेले आणि ते कीर्तिरूपाने ह्या संसारात आजपर्यंत हजारो वर्षानंतर सुद्धा आजपर्यंत ते सगळ्यांच्या हृदयात आहेत. हे योगाचं लक्षण आहे. तेव्हा जरी आयुष्य कमी होत गेलं तरी ते सूक्ष्म रूपात बहरत आहे हे लक्षात घेतलं पाहिजे. मी आपल्याला एकदा सांगितलं होतं की मी काश्मीरला गेले होते तर जवळजवळ 5-10 मैलाच्या अंतरावरच मला व्हायब्रेशन्स आले आणि त्या रस्त्याने आम्ही जेव्हा पुढे गेलो आणि लोकांना विचारले इथे काय देऊळ आहे का, तर त्यांनी सांगितलं इथे देऊळ बिऊळ काही नाही, इथे सगळे मुसलमान राहतात. त्या मुसलमानांना विचारलं इथे काही मस्जिद आहे का, तर त्यांनी सांगितलं की हजरत बल आहे तिथे. म्हटलं काय ते, एक केस मोहम्मद साहेबांचा तिथे होता, तो आम्ही इतक्या दूर 10 मैलावर त्याचे व्हायब्रेशन्स धरले. एक केस, कदाचित तो त्यांच्या डोक्यात असेल तेव्हा इतके व्हायब्रेशन्स नसतील निघत जितके तो एक सुटून त्या पृथ्वी तत्वात मिसळला. आणि आपल्याला माहिती आहे की योग्यांना आपण समाधिस्थ करतो, म्हणजे त्यांच्यावर कबरी बांधल्या जातात. सामान्य माणसावर कबरी नाही बांधल्या जातात. कारण अशा योगांच्या शरीराचे जे सुगंध आहेत ते पृथ्वी तत्वाला मिळतात आणि ज्या पृथ्वीत असे मोठे मोठे योगी पुरले गेले त्या सर्व पृथ्वीमध्ये, त्या सर्व पृथ्वीच्या वातावरणामध्ये एक आत्मिक बलाची, आत्मिक आनंदाची एक शेती होते. त्या जमिनीला एक सुगंध असतो, त्या वातावरणामध्ये मनुष्य आत्मिक होतो. आज जी आपण महाराष्ट्रात एवढी पुण्याई मिळवलेली आहे, सहयोग जो इतका पसरला आहे, त्यासाठी सर्व संत साधूंचे आपण उपकार मानले पाहिजे ज्यांनी इथे देहत्याग केला. आणि अजूनसुद्धा कीर्तिरूपाने ते सगळे वावरत आहेत आणि त्यांच्या आशीर्वादाने हे कार्य झालेलं आहे. तसंच सहयोगांनी आपल्या आयुष्याकडे पाहिलं पाहिजे की आता आमचं आयुष्य जरी कमी होत असलेलं दिसलं तरी आमचं आत्मिक आयुष्य हे वाढत आहे. आणि आत्मिक आयुष्याचा प्रकाश हा हे आयुष्य संपल्यावर अत्यंत प्रखर असतो आणि त्याचा परिणाम फार मोठा होतो. आपण आज माझा वाढदिवस करत आहेत आणि अजून पुष्कळ कार्य राहिलेलं आहे, तेव्हा तुमच्या इच्छेप्रमाणे आणखी पुष्कळ वाढदिवस येवोत. आणि तुम्ही असे अनेकदा आनंदित व्हा आणि ह्या प्रकाशाला एक मशालीसारखं तुम्ही आपल्या हृदयात बाळगून सर्व जगाला प्रकाशित करा.